डेबुजी नगर येथील झोपडपट्टीतील नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. मूलभूत सुविधा अभावी जगणं कठीण झालेले असताना महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा संताप वाढत चालला आहे. रस्ते नाहीत, शौचालय नाही, स्वच्छ पाण्याची सोय नाही. नेमकी काय आहे डेबुजी नगरची परिस्थिती, पाहूया सविस्तर. रहाटगाव रोडच्या आत असलेल्या डेबुजी नगर येथे झोपडपट्टीत राहणारे रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहेत. या झोपडपट्टीत राहणारे बहुतेक नागरिक दारिद्र्य रेषेखालील असून त्यांच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड सारखी सर्व शासकीय कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांना मिळत नाहीत त्या मूलभूत सुविधा. या भागात येण्या जाण्याकरिता कोणताही व्यवस्थित रस्ता नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागते. सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे सार्वजनिक शौचालयाची कोणतीही सोय नाही. आजूबाजूला मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. महानगरपालिकेकडनं शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते, मात्र ते बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की त्याचा वापर करणे अशक्य आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत. या अशा आता एक महिना झाला आमचा. हे 1-2 महिना फक्त संडास चाला. हे संडास पण लोकांनी मोडून टाकला बा. तिथं कुणी हागा मुचले, कुणी येत नाही. सर्वांनी तोंडा पुढे सगळा गिजाडा झाला. हे लॅटरवाले पुरा वाजे आमच्यावाले. हे अशा गिजाडामध्ये असे मोठ्या घरचे लोक खाते पिते का असे तोंडा मोर याचा संडास बी नाही. आमच्याला आता लहीन बिल बी नाही. काय नाही. पुरे अडचणीमध्ये सरपंच निघते घरामध्ये बाबा. सरपंच निघून आले, कोणी उजीड नाही, काय नाही. लहान लहान लेकर घेऊन परिस्थिती आमच्या आली. बरं एवढे सरकार लोक आमच्यावर काय मदत करणार आले. हे सर्व लोक हागण्या मागा जाते तर पुरे लोक आमच्याकडे फाटे. लोक गोटे घेऊन आमच्या मागा धावते. हे असं संडास हे अशा कुणाच्या दारामध्ये राहते असं की पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही तितकी भयावह आहे. अशुद्ध पाण्यामुळे आजार बळावत असून लहान मुले, महिला आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर डेबुजी नगर झोपडपट्टीतील नागरिकांनी त्वरित दर्जेदार सार्वजनिक शौचालय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, ये-जा करण्याकरिता रस्ता यांची मागणी जोर धरत केली आहे. आता महानगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अंजना गणेश तांबेकर, मी राहणार डेबुजी नगर राहटगाव इथून राहणारे आहे. पण आम्हाला सर एवढ्या दिवसापासून राहत असूनही आम्हाला इथं कोण्याच गोष्टीची व्यवस्था नाही. ना घरकुलची, ना रोडची, ना संडाची, ना बाथरूमची, ना कोणचीच. हे घाणीमध्ये लेकर मरून राहिले. हे पालामध्ये 12-12 दिवसाचे लेकर घेऊन उन्हामध्ये गर्मीमध्ये शिजून राहिले. मच्छर डसला 12 दिवसाच्या पुरले तर दवाखाना लागला. 2000 रुपये दवाखाना लागले, भरती टाका म्हणे. अशा याच्यामध्ये लेकर घेऊन आम्ही जा कुठं, मरा कुठं. एवढे मतासाठी या, मत द्या, वोट द्या, वोट द्या. वोट दिलं का तुम्ही कोण आमचे नाही, आम्ही तुम्ही कोणाचे नाही. फक्त मत द्यायला या. मत दिलं का मग तुम्ही आमच्याकडे ध्यान लक्ष काही टाकत नाही. ह्याच्यासाठी सर आमच्या काय ना काहीतरी घराची, दाराची, काय ना काय रोडची व्यवस्था करा. लेकरा बाळाला जगू द्या, आम्हाला जगू द्या. मरून राहिलो सर आम्ही. सर या तपलिकीमध्ये संडासाले बाळाला जागा ना, गोटे घेऊन लोक आमच्या मागं लागून राहिले. बाया जाईन तर कुठं जाईन. आम्हाला बी ते लाज आहे, आम्हाला बी लाज आहे, आम्हाला बी काय ना काय शरम आहे. बायाले तशा तुमच्या बाया लोकांना शरम आहे, तशी आमची बी बाया लोकांना शरम आहे. पण आमची शरम सगळी शरम गेली या डेबुजी नगरात. एवढे गोटे घेऊन भिंगणाच्या मागे लोक उभे राहते तरी आम्हाला संडासले बसा लागते. आम्हाला एवढी परिस्थिती इथं आमची डाऊन आहे. पण तुम्ही आमच्याकडे काय ध्यान लक्ष टाकून नाही राहिले. आता तरी आम्ही हात जोडून तुमची विनंती करतो का आमच्याकडे काय ना काय लक्ष टाका आणि आमचे काय ना काय घरकुलची संडाची सुविधा करून द्या. एक महिन्याचं बिल आम्हाला 10,000, 15,000, 20,000 हे कायच आहे. ते आमच्या घरात नाही. इशी नाही आमच्या घरात. मोठे मोठे घरही नाही. एवढ्याच 2-2 लाईट आहे. फक्त 2 लाईट लागते आमच्या घरात. ह्याचे एवढे मोठे बिल कसे देऊन राहिले आम्हाला. काय सरकार आमच्याकडे ध्यान लक्ष करून राहिले. नाही दिले पैशात आमच्या साऱ्या लोकांचे मीटर कापून नेले. वापेशी नाही देऊन राहिले. नाही घर, नाही संडास, नाही रोड आणि नाही राहायला रहिवाशी जागा. हे काय सरकार आमच्याकडे पाळून राहिले सांगा बरं सर. मोजमाफी नाही. बरसातीच्या टायमाला आमच्या लोकांचा हाल पाहायला जात नाही. आमच्या लेकराच्या एवढ्या मोठ्या गाड्या चिखलात फसते. बुड्या बाड्या हागायला जाते, लोक गोटे मारते. मग काय सुविधा देऊन राहिले सरकार. आमच्या गरीबाले काय सरकार देऊन राहिले. हात जोडून आमची विनंती आहे. आता तरी आमच्याकडे गरीबाकड काय ना काय सुविधा करून द्या. रोड, संडास, घर आणि लाईनीचं बिल कमी हे करून द्या. हातमजुरीवाले लोक जाते 200-300 रुपये रोजीवाले लोक. आम्हाला नोकरी नाही.
आमचे माणसं काय मोठे मोठे शिक्षणवाले नाही. एक महिन्याची बिल आम्हाला 20,000 30,000 15,000 हे कुठून द्यायचं साहेब? आम्ही हे तर करा, आमचे कमी काय ना काय लक्ष तर करा. पोट भरणं नाही होऊन राहिलं आमच्या लोकांच्या वस्तू, तर एवढे मोठे कष्टून लाईनीचे का नाही बिल भरणं होईल? नाही दिलं तर मीटर कापून ठेवून राहिले, अंधारी ठेवून राहिले, मोठे मोठे सर्प निघून राहिले आमच्या घरातनी. आमचे नवरे खोपड्यात गेले, आम्हाला कमाई करायला कुणी नाही. आपले पोरं आपल्या बायका घेऊन अलग निघाले. आता आम्ही लढलट कापून राहिलो, आमच्या ताकद नाही हापशी हलवाची. आमचे ढुंगानं फावून राहिले कॉलनीतले लोक, तर आमची इज्जत झाकाले कुणी उभं होऊन नाही राहिलं. आता तरी काहीतरी आमची सुधारणा करा. मेल्या माणसाले मड्या घाटामध्ये चांगले लाईट भेटले, मडे घाट चांगला नवीन बनला. आम्ही जिवंत असताना आम्हाला जागा नाही, आम्हाला संडास नाही, आम्हाला पाणी प्यायले नळ नाही. आम्ही एवढं काय पाप केलं सरकाराच्या सोबतले? 10 लढतो, भीक मागतो, लईनीचे बिल भरतो. आम्ही एवढं काय पाप मागून आलो का? सैड्या सुड्या बाया बंगल्यात बसल्या, कॉलनीत पडल्या, आणि आम्ही इमानदाऱ्या बाया हागण गुदरीत पडल्या. एवढं काय पाप केलं साहेब आम्ही? काहीतरी आता तरी आमची सुधारणा करा. डोळ्यात पाणी येतं आमच्या कानीले. आमचंच आम्हाला डोळ्यात पाणी येऊन राहिलं, आम्हाला बोलणं उन्हा राहिलो. हो, हे लडलड कापून राहिलो आम्ही. आमची लय मोठी कानी आहे. आमच्या 3 बाया गेल्या. आता आम्हाला जायची फिकर करत असन साहेब, तर हाय आम्हाला त्या मडे घाट. मग आमच्या लेकराची सोय करा, पण आम्हाला सुख नका दाखवू तुम्ही. हे आम्ही लडलड कापून राहिलो, ताकद नाही आमच्या मंदी. आम्हाला धाव आमच्या पायातले गदुई गेले, आणि आम्हाला घबराटा होऊन राहिल्या. मग आमची सुधारणा कोण करीन साहेब? आम्हाला डोळ्यानं तर दाव का काहीतरी सुख. हे हात जोडून विनंती आहे आता आमची. झाला आता आमचं मोठेपणा बस. मूलभूत सुविधांचा अभाव म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग आहे. डेबोजी नगरच्या झोपडपट्टीतील नागरिकांचा हा प्रश्न केवळ सुविधांचा नाही, तर मानवी सन्मानाचा प्रश्न आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.